केंद्र शासनानं कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने मागे घेऊन मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटानं विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले। यावेळी शिष्टमंडळाने गमे यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। एका बाजूला आसमानी संकट आणि दुसऱ्या बाजूला हे सुलतानी संकट बीजेपी सरकारचं। शेतकरीच यापूर्वी कोरोना असेल आणि मधल्या काळामध्ये अतिवृष्टी यामुळे नागावला गेलाय, पिकं हातात नाही आणि अशा काळामध्ये पोटाला चिमटा घेऊन घरातला असेल नसेल विकून आणि शेतीमध्ये टाकणारा हा शेतकरी, उघड्यावरती आपला व्यवसाय करणारा शेतकरी याने कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये मिळालेलं हाताला पीक आलेलं कांद्यासारखं ते आता या शेवटच्या टप्प्यात विकायला काढलेलं असताना या जुलमी सरकारने त्याची निर्यात बंदी केली। नवे शेतकऱ्याला फासच घ्यायला लावला। एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना असा निर्णय घेणे म्हणजे हे सरकार फक्त व्यापारधार्जिन आहे की काय असा विचार पडतो। येणाऱ्या आगामी निवडणुकींचा विचार करून पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांना महत्त्व दिलं आणि शेतकरी देशोधडीला लावला। अशा सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज सर्वात प्रथम माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं की कांद्याची जी निर्यात बंदी केलेली आहे ती उठवली गेली पाहिजे। कारण निर्यात बंदी झाली की कांद्याचे भाव पडतात आणि कांद्याचे भाव पडले की मनमानीप्रमाणे व्यापारी वर्ग त्याला विकत घेत असतो। वार्षिक असणारे हे पीक जर असं व्यापाऱ्यांच्या घशात घातलं गेलं तर शेतकरी कोणाकडे बघणार? जाणता राजा म्हणून या सरकारकडे बघितलं जात होतं, परंतु त्याच राजाने जर त्याच्या प्रजेची हत्या करायचं ठरवलं तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रजा नक्कीच उत्तर देईल। शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे। शेतकरी इथे असणाऱ्या प्रत्येक कामगार, मजूर, नोकरदार सगळ्यांचा भोगता आहे आणि त्यालाच जर तुम्ही मारणार असाल तर हा देश देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही। या बीजेपी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करून आम्ही निषेध नोंदवतो व लवकरात लवकर निर्यात बंदी यांनी उठवावी व शेतकऱ्याजवळ असणारा थोडा बोल कांदा याचे 2 पैसे त्याला मिळावे अशी अपेक्षा धरतो आणि थांबतो। केंद्र सरकारने मागील 15 दिवसांपासून कांद्यावर निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विदेशात कांदा पाठवता येत नाहीये। अनेक क्विंटल कांदा बंदरावर पडू नये त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। या कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे देशात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नाहीये। एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे कवडीमोल दराने मिळणारे बाजारभाव यामुळे शेतकरी वर्ग आता आर्थिक संकटात सापडलाय, असं देखील या शिष्टमंडळाने उपविभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। त्याचबरोबर केंद्र शासनाने याविषयी तातडीने दखल घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवत सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आलं। या प्रसंगी प्रदेशाचे सरचिटणीस दिनेश धात्रक, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार जाधव, युवक जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे, त्याचबरोबर चांदवड तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय वागचौरे, नाशिक तालुक्याचे अध्यक्ष विष्णू थेटे, दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष सागर गुंबार्डे, वैभव धांडे आदी देखील यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।